आता ज्यांना वाटतं ना की उकडीचे मोदक बनवणं फार अवघड आहे, त्यात उकडीच्या मोदकांच्या ऑर्डर घेणं तर त्याहूनही कठीण, असंच काहीसं मलाही वाटलं होतं ज्या वेळेला मी 121 मोदकांची ऑर्डर घेतली होती. त्यामुळेच आज मी इथे दाखवणार आहे 21, 51 आणि 121 मोदकांच्या प्रमाणातील रेसिपी. हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजे द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. 21 मोदकांपासून तर 121 मोदकांपर्यंतचा माझा जो काही अनुभव आहे तो मी आज इथे शेअर करणार आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला मोदकांची मोठी ऑर्डर घ्यायला उपयोग होऊ शकतो. आपल्या होममेड फूड बिझनेस सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत 21, 51 आणि 121 मोदकांच्या प्रमाणातील गणपती बाप्पांच्या उकडीचे आवडीचे मोदक. आता पहिले मोदकांसाठी पिठी कशी बनवली जाते ते आपण बघूयात. मोदकांची पिठी बनवण्यासाठी आपण इथे घेतले 1.5 किलो आंबेमोहर तांदूळ आणि अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ. आता आंबेमोहर तांदूळ आपण याच्यासाठी घेतलंय की याला एक प्रकारचा सुगंध असतो आणि त्याचं पिठी झाल्यावरती ती पांढरी शुभ्र दिसते. आणि इंद्रायणी तांदळामुळे आपली पिठी चिकट होते, जी की आपल्याला पारी बनवायला सोपी पडते. आता ज्या वेळेला तुम्हाला पिठी बनवायची त्याच्या अगोदर हे दोन्ही तांदूळ एकत्र करायचे, स्वच्छ धुवायचे आणि एका कापडावरती हे सुकवत ठेवायचे. 5 ते 6 तास हे तांदूळ पूर्ण सुकले की याला गिरणीतनं दळून आणायचं. दळून आणताना फक्त एक काळजी घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही गिरणीत दळण दळायला देता त्यावेळेला तिथं काही धान्य एकत्र होण्याची शक्यता असते त्याच्यात, त्यामुळे आपली पिठी बिघडू शकते. त्यामुळे देताना शक्यतो छोट्या गिरणीमध्ये दळायला द्या. आणि मी तर असं सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही नवीनच ऑर्डर घेताय किंवा बल्क क्वांटिटीमध्ये तुम्हाला मोदक करायचे तर तुम्ही घरी पिठी न करता जी विकतची पिठी बाजारात मिळते तिच्यापासून तुम्ही मोदक बनवा पहिले. आणि जेव्हा तुम्हाला अंदाज येईल पूर्ण मोदक बनवण्याचा, पिठी बनवण्याचा, त्यावेळी तुम्ही घरगुती पद्धतीने पिठी करून मोदक बनवायला चालू केले तरी चालतील. आता आपले जे काही तांदूळ होते त्याची या पद्धतीने मी पिठी तयार करून घेतली आहे. आता याच पिठीचे आपण मोदक करायला घेऊयात. आता इथे मोदक बनवण्यासाठी आपण पहिले सारण बनवायला घेऊयात. सारण बनवण्यासाठी मी इथं 21 मोदकांचं प्रमाण घेतलं आहे. आता 51 आणि 121 मोदकांचं प्रमाण काय असणार आहे हे आपण पुढे बघणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 21 मोदक बनवण्यासाठी आपण इथे 2 कप किसलेला नारळ घेतला आहे, त्यानंतर 1 कप गूळ घेतला आहे, 1 चमचा खसखस घेतली आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत, थोडंसं केशर घेतलं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे. तूप 1 चमचा घेतलंय. सारण बनवण्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलंय आणि लगेचच आपल्याला आता हा जो गूळ आपण बारीक चिरून किसून ठेवला होता तो पण आपण टाकून घेणार आहे. आता आपल्याला गूळ एवढाच गरम करायचा की तो फक्त वितळला गेला पाहिजे. आता बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की सारणाला हवी तशी टेस्ट येत नाही. आता बऱ्याचदा आपण काय करत असतो की पहिले खोबरं परतवून घेतो. आता बघा, एकतर आपण ओलं खोबरं घेतो, ओल्या खोबऱ्यामध्ये त्याची ऑलरेडी एक टेस्ट असते, एक गोडवा असतो आणि परतून आपण तो गोडवाच नाहीसा करत असतो. आता त्यासाठी आपण पहिल्यांदा इथे गूळ परतवून घेतला. आता गूळ या टाईपचा थोडासा मेल्ट झाला की आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. आता मी इथे 2 कप खोबऱ्याचा किस घेतला आहे 1 कप गुळासाठी. आता या पद्धतीने ह्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता गूळ आणि खोबरं आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण कोरडं होईपर्यंत आपल्याला असंच परतवत राहायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हे मिश्रण चांगलं कोरडं होईल. आता हे मिश्रण थोडंसं कोरडं होत आलं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये खसखस, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड, आता हे सगळं टाकून आपल्याला एकदा पूर्ण मिक्स करायचं या पद्धतीने. आता बघा काय करायचं, हे सारण थोडंसं एका साईडला घेऊन दाबून बघायचं. ह्याच्यातनं जर पाणी आलं तर समजायचं की हे सारण अजून झालं नाही आणि पाणी नाही आलं की आपलं सारण मग रेडी आहे. आता आपलं सारण या पद्धतीने रेडी झालंय. आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर उकड बनवण्यासाठी आपण इथे 2 कप पाणी घेतलंय. आता पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि लगेच 1 चमचा तूपही टाकून घ्यायचं.
आता गॅस मोठा करायचा आणि ह्याला उकळी आली की मग आपण ही पिठी याच्यामध्ये टाकणार आहेत. आता ह्या पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि लगेच आपली ही जी पिठी आहे ती ह्याच्यात टाकून घ्यायची. तर दोन्ही वाटी ती पिठी मी ह्याच्यात टाकली आहे. आता गॅस बंद करायचा आणि ही पिठी फक्त एकदा मिक्स करायची. पिठी मिक्स करताना गॅस बंद केला तरी चालतो. आता हे मिक्स करून झालं की ह्याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं आणि हे असंच 10 मिनिटासाठी सोडून द्यायचं. आपला गॅस बंदच आहे. आता आपलं सारण आणि उकड दोन्ही थंड होते तोपर्यंत आपण 51 आणि 121 मोदकांचं प्रमाण आणि त्यासाठी काय तयारी लागते ते बघून घेऊया. 51 मोदकांची उकड बनवण्यासाठी आपल्याला लागणारे 5 कप तांदळाची पिठी, 5 कप पाणी, 1 चमचा मीठ आणि 2 चमचे तूप. 51 मोदकाचं सारण बनवण्यासाठी आपल्याला लागणारे 5 कप नारळाचा किस, 2.5 कप गूळ, 1 चमचा खसखस, 1 चमचा ड्रायफ्रूट आणि अर्धा चमचा वेलची पूड. आता 51 मोदकांचं प्रमाण आपण बघितलं. आता आपण 121 मोदकांचं काय प्रमाण असणार आहे ते बघूयात. आता ज्यावेळेस आपल्याला 100 पेक्षा जास्त मोदकांची ऑर्डर असते त्यावेळेला आपल्याला कपमध्ये प्रमाण न घेता किलोमध्ये प्रमाण घ्यायचंय. 121 मोदकांच्या सारणासाठी आपल्याला लागणारे 12 ते 13 नारळांचा किस, 1.5 किलो गूळ, 4 चमचे खसखस, 4 चमचे ड्रायफ्रुट्स, 2 चमचे वेलची पूड. 121 मोदकांची उकड बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणारे 1.5 किलो तांदळाची पिठी आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही पिठी घेणार आहे त्याच प्रमाणात तुम्हाला पाणी पण घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे 3 चमचे मीठ आणि 5 चमचे तूप. आता 21 मोदकांचं आपण ज्या प्रकारे सारण आणि उकड बनवली त्याच प्रकारे आपल्याला 51 आणि 121 मोदकांच्या प्रमाणाचं देखील उकड आणि सारण बनवून घ्यायचं. आता जेव्हा तुम्हाला 100 पेक्षा जास्त मोदकांची ऑर्डर येते त्यावेळेला तुम्ही मोदक बनवून घ्या, ते एका ताटामध्ये ठेवा, त्याच्यावरती एक ओला कपडा करा आणि तो पूर्ण अंथरून ठेवा. ओला कपडा ठेवल्यामुळे त्या मोदकांना हवा लागणार नाही आणि 2-4 तास जरी तुम्ही ते मोदक उकडले नाही तरी त्याला चिरा पडणार नाही. चला आता आपण बघूयात की आपली उकड कशी झाली आहे. आता ही उकड थोडीशी गरम आहे, तेच आपल्याला आता मळून घ्यायचंय. आता या पद्धतीने थोडी गरम आहे आपली उकड, तेच थोडी आपल्याला अशी मळून घ्यायची. आता उकड मळताना तुम्हाला जर थोडीशी कोरडी वाटली तर याला थोडासा गरम पाण्याचा हात लावून घ्यायचा. हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं तूप लावलं तरी चालतं. आता या पद्धतीने आपली उकड तयार झाली आहे. आता आपण याचा मोदक वाळायला घेऊयात. आता मोदक वळताना पहिले वरनं चालू करायचं. या पद्धतीने पारी दाबत दाबत खालपर्यंत जायचं. वरनं आपल्याला हे पातळ ठेवायचं, जसं खाली आपण जाणार आहे तसं जाड राहिली पाहिजे. हे करताना जर तुम्हाला हाताला चिटकत असेल तर कोरड्या पिठामध्ये तुम्ही डिप करू शकता येईल. आता या पद्धतीने इथे याप्रमाणे पारी बनवून घ्यायची. आता कळ्या पाडताना काय करायचं, ह्या 2 बोटांनी आपल्याला इकडनं दाबत खालपर्यंत जायचं. लगेच 1 बोटाचं अंतर ठेवून आपल्याला लगेच दुसरी कळी पाडून घ्यायची. आता ह्या काळ्या पाडताना तुमच्या जर हातांना पीठ चिकटत असेल तर आपण याला कोरडं पीठ पण लावू शकतो. आता आपली अशी पारी तयार झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं. जितकं बसेल तितकं सारण याच्यामध्ये टाकून झालं की आपल्याला ह्या कळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एका साईडला झुकवून घ्यायच्या अशा. आणि नंतर असा मोदक बंद करत करत वरपर्यंत आणायचं.
आता या पद्धतीने आपला मोदक तयार झालाय. आता जर तुम्हाला हाताने पारी करून मोदक बनवणं अवघड वाटत असेल तर तुम्ही हे लाटून पण पारी बनवू शकता, नाहीतर तुम्ही मोदकाचा जो साचा येतो त्याच्यामध्ये पण तुम्ही मोदक बनवून ऑर्डर करू शकता. आता अशा पद्धतीने मी आपले सगळे 21 मोदक बनवून घेतलेत. आता जर तुम्हाला याला केशर लावायचं असेल तर उकडायच्या अगोदरच तुम्ही याला केशर लावून घ्या आणि मग उकडायला ठेवा. आता आपलं केशर इथे लावून झालं की हे मोदक आपल्याला उकडायला घ्यायचे. त्याच्या अगोदर अशा चाळणीला तूप लावून घ्यायचं. आता आपल्याला एक एक करून हे मोदक या चाळणीमध्ये 2 बॅचमध्ये उकडून घ्यायचे. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे असेच वाफवून द्यायचे. आता आपले मोदक उकडतात ते तोपर्यंत आपण मोदकांची किंमत कशी काढायची ते बघूयात. आता मी तुम्हाला पहिले फूड बिझनेसच्या सिरीजमध्ये सांगितलंच आहे की पदार्थाची किंमत कशी काढायची. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा जाऊन नक्की बघा. तुम्हाला जेव्हा ऑर्डर घ्यायची असेल तेव्हा ह्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. आता मोदकाची किंमत काढताना बाजारामध्ये नॉर्मली 30, 35 आणि 40 रुपयाला मोदक मिळतो. आता तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये मोदक किती रुपयाला विकला जातो हे बघून तुम्ही तुमच्या मोदकाची किंमत ठरवू शकता. तर अशा पद्धतीने आपले एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखे दिसणारे उकडीचे मोदक तयार झाले. तर अशा पद्धतीने मोदक बनवण्यापासून तर मोदकांची ऑर्डर देण्यापर्यंतचा माझा सगळा प्रवास मी इथे तुमच्यासोबत शेअर केला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि या फूड बिझनेस सिरीजला जॉईन राहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका क्लाउड किचन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.